हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे। सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो। आज आपण बोटनेक ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची आहे ते पाहणार आहोत। इथे बॅक साईड व्ही नेक गळा आहे आणि फ्रिलची स्लीव्ज आहे। मी ते अस्तरवर कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्यावरती पण कटिंग केलेलं आहे। तर आता स्टिचिंग कशी करायची ते पाहूया। सगळ्यात आधी बोटनेकचा जो फ्रंट पार्ट आहे तो जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे सुईच्या बाजूने आणि पूर्ण जो गळ्याचा आकार आहे त्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना कापड सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्याला छोटे छोटे कट देऊन मग हा गळा उलटून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने छोटे छोटे कट द्यायचे। कट दिल्याने काय होतं की गळा व्यवस्थित अस्तर व्यवस्थित उलटलं जातं। आता अस्तर मी उलटून घेतलं आहे आणि त्या उलटलेल्या अस्तरच्या गळ्यावरती एकदम कडेने दाबटीप मारत आहे आणि चारही बाजूने शिलाई मारून घेत आहे। हे अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारत आहे। चारही बाजूने शिलाई मारून झाली की जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। हा झाला फ्रंट पार्टचा मधला भाग। आता जे काही आपण टक्स मारणार आहोत कटोरीचा भाग, तर ह्या दोन कटोऱ्यांना अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। हे आहे अस्तर, अस्तरच्या कापडावर ठेवायचं आहे आपण मेन ब्लाऊजचं कापड आणि ह्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचे आहे आणि मग ह्याचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। मी पाहू शकता अशा पद्धतीने मी ह्याला चारही बाजूने शिलाई मारत आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। दोन्ही पॅटर्न मी तयार करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्न तयार झाले आहेत। आता आपण या दोन्ही पॅटर्नना सेंटर मार्क जो आहे तो डार्क करून आपण जे कटिंगमध्ये दिलेला आहे तिथे आपण छोटेसे दोन नॉच देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपण कटोरी जोडताना व्यवस्थित त्याच मार्किंगवरती जोडली जाईल आणि पफ क्रिएशन छान होईल। तर आता मी तुम्हाला कशी जोडायची ते दाखवते। अशा पद्धतीने फ्रंट पार्ट ठेवायचा आहे, दोन्ही बाजूने ह्या कटोऱ्या अशा व्यवस्थित सेट करून ठेवायच्या आहेत आणि मग जोडून घ्यायच्या आहेत। आता आपण जो सेंटर कट दिला आहे त्या कटपासून खाली अगोदर कटोरी जोडून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची आता वरच्या बाजूने ही अशा पद्धतीने जोडून घ्यायची। एकदम खालून वरती किंवा वरून खाली जर जोडायला गेला तर जो आपला मेन बस्ट पॉइंट असतो तो मिस होतो आणि पफ छान येत नाही। खालचा भाग थोडा एक्स्ट्राचा वाटला तर आपण कट करून घेऊ शकतो। आता हे जे जोडून झालेली कटोरी आहे त्याला आपण दाबटीप मारून घ्यायची आहे डबल। असं केल्याने शिलाई निघत नाही आणि ब्लाऊज खूप जास्त दिवस टिकतो। प्रत्येक शिलाईला दाबटीप मारून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची कटोरी ही अशाच पद्धतीने जे सेंटर नॉच आहे त्यावरती ठेवून मगच जोडायची आहे। इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित जोडायची, कुठे खेचायचं नाही जास्त। जे काही कापडचं मार्जिन आहे एकदम सारखी शिलाई आली पाहिजे, कमी जास्त शिलाई होणार नाही याची काळजी घ्यायची आणि बरोबर जे आपण शिलाई मार्जिन अर्धा इंचाचं सोडलेलं आहे त्यावरतीच शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर पूर्ण आपलं कटोरीचा भाग जोडून झाल्यानंतर त्यावरती दाबटीप डबल टीप मारायला विसरायचं नाही आहे। डबल टीपनं परफेक्ट ब्लाऊज होतो, ब्लाऊज लवकर उसत नाही, जास्त टिकतो। आता अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपण सारखा करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग हा भाग सारखा कटिंग करून घ्यायचा आहे। नंतर याला आपण खाली जोडणार आहोत पट्टी। तर हा भाग सारखा करून घेतल्यानंतर आपण रेग्युलर जशी पट्टी जोडतो कमरपट्टी तशीच पट्टी इथं घ्यायची आहे, 1.25 इंच रुंद। एका बाजूने दुमडून घ्यायची आहे, वरच्या बाजूने अगोदर अशा पद्धतीने शिवून घ्यायची, नंतर आतल्या बाजूने दुमडून ही पट्टी पूर्ण आतल्या बाजून घ्यायची आहे। आता इथे फ्रंट साईड बंद आहे आणि बॅक साईडनं हुक आहे या ब्लाऊजला। आपली ही फ्रंट साईडची बाजू आहे पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे, पाहू शकता। आता आपण स्टिचिंग करणार आहोत तर बॅक साईडचा भाग। तर चला आता आपण बॅक साईडचं कटिंग आणि स्टिचिंग पाहूया। आता बॅक साईडसाठी इथं मी बॅक साईडचं अस्तर घेतलेलं आहे, त्यावर की आधी मार्किंग पाहूया। 4.25 इंच रुंद गळा आणि खोली 4 इंच आहे। बोटनेकमध्ये आहे हा गळा, पण इथे आपण ह्याला व्ही नेक देणार आहोत आणि बॅक साईडला हुक लावणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण मागचं आणि पुढचं मेजरमेंट सारखं आहे की नाही ते एकदा बघून घ्यायचं आहे।
आणि बॅक साईडच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. मी इथं 10.5 इंच घेतलं आहे. मला टोटल 10 इंच हवा आहे आणि व्ही नेक आहे. तर अशा पद्धतीने मी हा व्ही नेकचा आकार देऊन घेत आहे आणि ह्याचं कटिंग करून घेत आहे. हे पहा, व्ही नेकचं कटिंग करून झालं आहे. आता जे काही मेन कापड आहे त्यावरती अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याच्या गळ्याच्या कडेने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हाताने कापड व्यवस्थित सेट करायचं आहे, कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता गळ्याचं कटिंग झालं की मध्ये जो सेंटर नॉच आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा. अस्तर पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि गळ्याच्या कडेने पुन्हा गळ्यावरती एक हाताने व्यवस्थित सेट करून मग दाबटीप मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करायचं आहे आणि मग पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आता चारही बाजूने अस्तरचं जे कापड आहे त्याच्यावरती बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो तसेच टक्स मारून घ्यायचे आहे, कारण हा बॅक साईडचा भाग आहे आणि टक्स मारून झाले की त्यानंतर कमरपट्टी पण आपण जसं रेग्युलर ब्लाऊजला जोडतो त्याच पद्धतीने कमरपट्टी पण जोडून घ्यायची आहे. त्यासाठी 1.25 इंच रुंद पट्टी आणि कमरेची लेंथ आहे एवढी लांब पट्टी घ्यायची आणि अशा पद्धतीने अगोदर वरच्या बाजूने जोडायची, नंतर फोल्ड करून आतल्या बाजूने जोडायची आणि मग ही पट्टी पूर्ण आत घेऊन 5 नंबरची टीप मारून घ्यायची आहे. नंतर ही ब्लाऊज शिवून झाला की हात शिलाई करून उसवून घ्यायची आहे. आता जो ब्लाऊज आहे बॅक साईडचा त्याला आपण सेंटरला कट दिलेला आहे, कारण आपण इथं हुक पट्टी आणि आय पट्टी बनवणार आहे. त्यासाठी पाहू शकता रेग्युलर ब्लाऊजला जशी आपण हुक पट्टी आणि आय पट्टी बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे. हे पहा, आता ही मी हुक पट्टी बनवली आहे. वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे कापड, कारण आपण गळा बंद करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ही हुक पट्टी बनवून झाली. आता आपण आय पट्टी बनवून घेऊया दुसऱ्या साईडला. हे पहा, आता हे दुसऱ्या साईडला आपण आय पट्टी बनवण्यासाठी ही कापड घेतले आहे. खालच्या बाजूने 1/4 इंच दुमडून घ्यायचं आहे. मग ही आतल्या बाजूने पट्टी ठेवून मग शिलाई मारून घ्यायची आणि रेग्युलर ब्लाऊजला जसे आपण आय बनवतो तसेच ह्या ब्लाऊजला पण आय बनवून घ्यायचे आहेत. आता ही छोटी साईज आहे आणि बॅक साईड आहे त्यामुळे आपण इथं टोटल 4 आय बनवून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने एक इंचाच्या मार्जिनवरती आपण हे 4ही आय बनवून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून सगळे अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. आता आपण बॅक साईड आणि फ्रंट साईडचे शोल्डर दोन्ही ब्लाऊज एकमेकांना जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण इथं जोडत आहोत गोटपट्टी. आता ही ऑप्शनल आहे, कस्टमरची डिमांड होती म्हणून मी इथे पट्टी जोडत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही जोडली तरी चालते. पण हे पाहू शकता मी अशा पद्धतीने इथे गोल्डन कलरची ही गोटपट्टी पूर्ण जो काही गळ्याचा भाग आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड पूर्ण दोन्ही गळ्याला जोडून घेतलेले आहे. हे अशा पद्धतीने दोन्ही गळ्याचे शोल्डर जोडून मग ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे. इथे छोटासा कट देऊन पट्टी आतमध्ये फोल्ड करून जोडून घेतलेली आहे. आपलं ब्लाऊजचं स्टिचिंग झालेलं आहे. आता पुढच्या बाजूनेही मी अशीच गोल्डनची पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता इथे आपण बनवणार आहोत फ्रिलचं स्लीव्ज. पण त्यासाठी आपण अगोदर स्लीव्जला कटिंग बघूया स्लीव्जची. तर मी इथे जे काही कापड आहे मेन ब्लाऊजचं त्यातूनच 6 इंच रुंद आणि जेवढी ब्लाऊजची लेंथ होती जवळजवळ 53 इंच लांब ही ब्लाऊजची 45 इंच आहे. पाहू शकता एवढी जी रुंदी आहे तेवढी मी घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपण फ्रिल बनवणार आहोत. दोन्ही पट्ट्या सेम लांब आणि रुंद घेतलेल्या आहेत. आता ह्यांना आपण ह्यांचं फ्रिल बनवणार आहोत. त्या अगोदर आपण इथं पिकोच्या मशीनवरती ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्यांना दोन्ही बाजूने पिको करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता ही पिकोची मशीन आहे. यावरती मी ही जी पट्टी आहे त्याच्या दोन्ही कडांना पिको करून घेत आहे, कारण आपण ह्याचं फ्रिल बनवणार आहोत. तुम्ही हवं तर टीप पण मारू शकता. मग टीप मारायची असेल तर तुम्हाला एक्स्ट्राचं कापड सोडावं लागेल. जास्त अजून जवळजवळ 1 इंच कापड मी 6 घेतलेला आहे, तर तुम्हाला टोटल इथे 7 इंच कापड घ्यावं लागेल
आणि मग बाजूने शिलाई मारूनही तुम्ही फ्रिल बनवू शकता। पण बेस्ट ऑप्शन हेच आहे की पिको जर केला तर फ्रिलला अजून छान लुक येतो, त्यामुळे मी इथे पिकोच केलेला आहे। आता दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्यांना अशाच पद्धतीने पिको करून घ्यायचा आणि मग ह्याची फ्रिल बनवायची आहे। आता आपण 2 पट्ट्या अशा घेणार आहोत, त्यांना एका बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे 1/4 इंच आणि जी काही आपली ब्लाऊज आहे त्यांचं जे आर्महोल आहे, आर्महोलला अशा पद्धतीने पट्टी मारून घ्यायची। जसं आपण स्लीवलेस ब्लाऊजला गोट घालून घेतो तसंच ह्याला पण गोट घालून घ्यायचा आहे। ह्याने फिनिशिंग छान येते, धागे वगैरे निघत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने अगोदर जे आर्महोल आहे त्याला गोटपट्टी लावून घ्यायची आहे। हे आतल्या बाजूने अशी फोल्ड करायची आणि मग ही पट्टी व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगसह ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग दोन्ही बाजूने हे झालं की मग आपण ह्याला स्लीव जोडणार आहोत। ही दुसऱ्या बाजूची पट्टी मी अशाच पद्धतीने जोडून घेते। आता ही जी काही पट्टी बनवलेली आहे त्याची आपण अशा पद्धतीने छोटे छोटे फ्रिल बनवून घ्यायचे आहेत। छोटे छोटे कापड फोल्ड करायचे जवळजवळ अर्धा इंचाचं आणि अशा पद्धतीने दोन्ही फ्रिल बनवून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला इथे एक फ्रिल बनवून दाखवते, हे पाहू शकता। अशा पद्धतीने टोटल कापड अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही फ्रिल बनवत जायचं आहे। खूप छान स्लीव्ज दिसते ही स्लीव्ज एकदा नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने ही फ्रिल बनवून झालेली आहे। आता आपण ही ब्लाऊजला जोडणार आहोत। अशाच पद्धतीने मी दुसरी बनवून घेतलेली आहे। आता या फ्रिल ब्लाऊजच्या अशा पद्धतीने वरच्या बाजूने ठेवायच्यात आणि एकदम जो सेंटर आहे त्या सेंटरला ठेवून ही स्लीव जोडून घ्यायची आहे। ही फ्रिल जोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा हिला हाताने व्यवस्थित अशी सेट करायची आहे आणि पुन्हा एकदा सेंटरला डबल टिप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही फ्रिल अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत। या साईडची पण मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। अशा पद्धतीने सेंटरला ठेवायची आहे आणि व्यवस्थित हाताने सेट करून जे आपण गोट घातलेला आहे आर्महोलला त्या गोट पट्टीच्या शिलाईवरती बरोबर ही शिलाई आली पाहिजे। अशा पद्धतीने ही फ्रिल जोडून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा ह्याला सेट करून त्यावरती डबल अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने फ्रिल जोडून झाले आहे, पाहू शकता। आता ह्याला पुन्हा एक आपण दाबटीप मारून घ्यायची आहे वरच्या बाजूने। पाहू शकता पूर्ण स्लीव जोडून झाले आहे। आता आपण करणार आहोत ब्लाऊजची फिटिंग। किती सुंदर अशी फ्रिल स्लीव झालेली आहे, पाहू शकता। आता फिटिंग करताना खालच्या बाजूने अगोदर वरच्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूकडून फिटिंग करायला चालू करायचे, जसं रेग्युलर ब्लाऊजला करतो तसंच। आणि स्लीव्जपर्यंत आल्यानंतर हे जे चारही पॅटर्न असतात स्लीवचे ते अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचेत, व्यवस्थित सेट करायचेत आणि मग ह्याला फिटिंग करायचे आहे। हे एका बाजूने फिटिंग झालेली आहे, पाहू शकता। दुसऱ्या बाजूनेही झाले आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा ब्लाऊज डिझाईन आवडले असेल, शिलाईची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला। पाहू शकता सुंदर असा फॅन्सी ब्लाऊज तयार झालेला आहे। एकदा हा ब्लाऊज शिवून ट्राय नक्की करा आणि तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक न करता जाऊ नका आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल